हॅलो गाईज, कशा आहात सगळे? मस्त आणि मजेत असाल तर मी चैताली तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आज पुष्कळ दिवसानंतर ब्लॉग शूट करायला घेतलेला आहे. तब्येत वगैरे खराब होती मागे थोडी आणि घरातली कामं पण भरपूर होती, इकडे तिकडे बाहेरची कामं वगैरे. आणि आता कसं गाडी हातात आली त्याच्यामुळे मयूर सगळं बाहेरची जी कामं आहेत ती सगळं माझ्यावरच टाकून देतो की तू कर बा, तुझ्याकडे गाडी येतात. तर त्याच्यामुळे बाहेर जाणं येणं पण भरपूर झालं. तर ब्लॉग शूट काही झालेलाच नाही आणि कसं ऑर्डर पण भरपूर होते आता. ऑर्डर बनवणं सुरूच आहे आणि बिझनेस कडे पण दुर्लक्ष करणं योग्य नाही आणि नवीन नवीन बिझनेस आहे आणि जर कस्टमरला आपण वेळेवर ऑर्डर दिली नाही तर ते पण भटकून जातात. त्याच्यामुळे ते त्याच्याकडे पण लक्ष देणे आवश्यकच आहे. तर ऑर्डर पण आहेत भरपूर आता आणि आपल्याला म्हणजे सगळ्या डिझाईन सॅम्पलसाठी म्हणून बनवून पण ठेवायचं आहे. ते पण एक काम करणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे त्याच्यातच गुंतलेली होती. त्याच्यामुळे काही ब्लॉग शूट करणं झालं नाही. तर म्हटलं चला एवढ्या दिवसांची गॅप देणे काही योग्य नाही आहे. कारण हे नवीनच चॅनल असल्यामुळे. तर आज आहे सोमवार. तर अंघोळ वगैरे झाली, सगळी कामं वगैरे आटोपली घरातली आणि आज भरपूर उशीर झालेला आहे. तर आज सोमवार असल्यामुळे मी सोमवारच्याच दिवशी सगळी देवांची साफसफाई म्हणजे देवघर वगैरे सगळं साफ करून घेते. म्हणजे देवाला वगैरे सगळं पितांबरीने घासणं वगैरे सगळी ही आज कामं असते. तर चला मग आपण पटकन देवांची पूजा वगैरे करून घ्या, देव सगळं साफसफाई करून घेऊया. तर चला मग व्हिडिओला कंटिन्यू करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळत जातील. तर चला मग व्हिडिओला कंटिन्यू करा. तर गाईज, इथे मी देवांच्या मूर्त्या वगैरे घासून घेत होती. तर खूप जण असं म्हणतात की देवांच्या ज्या मूर्त्या असतात आपल्या पितळीच्या, त्या पितांबरीने घासायच्या नसतात वगैरे बा म्हणून. पण मी नेहमीच पितांबरीने घासत असते. खूप जण म्हणतात की नाही घासायच्या, निंबूनी किंवा दह्याने घासायचं बा म्हणून. पण नक्की मला सांगा तुम्ही कमेंटमध्ये की तुम्ही कशाने घासता आणि कशाने घासायला पाहिजे ते पण मला सजेस्ट करा. मी तर नेहमी याच्यानेच घासते कारण तांब्याचे पितळीचे जे भांडे असतात तर पितांबरीने घासले ती एक वेगळीच चमक येते. तर त्याच्यामुळे मी नेहमी म्हणजे हप्त्यातून एकदा तरी ही सगळी भांडी म्हणा, देवांच्या मूर्त्या ह्या सगळ्या पितांबरीने छान घासून घेते व्यवस्थित. मग छान दिसतात एकदम चकाचक, एकदम व्यवस्थित नवीन-नवीन असं वाटते. तर त्याच्यामुळे मी पितांबरीनेच घासते. तुम्ही कशाने घासता नक्की कमेंटमध्ये मला सांगा. तर चला मग मी पटापट घासून घेते. ऑलरेडी पुष्कळ उशीर झालेला आहे आज. तर चला मग व्लॉगला कंटिन्यू करा. इथे माझी भांडी वगैरे सगळी घासून झाली होती आणि मूर्त्या वगैरे पण साफ करून झाल्या होत्या. त्याच्यानंतर मी घेतलं मंदिर साफ करायला, कारण कसं 3-4 दिवस झाले होते पूजा वगैरे काही झाली नव्हती. तर त्याच्यामुळे मंदिरवर पण खूप धूळ जमा झाली होती आणि हप्त्यातून एकदा मी पूर्ण छान ओल्या फडक्याने दररोज पुसतच असते, पण हप्त्यातून एकदा छान थोडं डीप क्लिनिंग करत असते. म्हणजे चांगलं ओल्या फडक्याने वगैरे पुसून घेते, जाडं वगैरे काढते आतमध्ये पण, कारण खूप जाडं वगैरे बसून जातात. आणि आपण दिवा वगैरे लावतो तर ते आतमध्ये जो बल्ब वगैरे असतो, लाईट वगैरे, त्याच्यावर पण काळा थर वगैरे बसून जातो. त्याच्यामुळे मी मंदिरचा छान साफ करून घेतला, असं नीटनेटका. जर मंदिर दिसलं तर मनाला पण छान वाटते. तर अशा प्रकारे मी मंदिर साफ करत होती पूर्णपणे. आणि मयूरला सांगितलं तर तो काही करत नाही. कधीच पूजा करतो, पण मंदिर साफ करणे किंवा काही त्याच्या पूजा करण्यामध्ये आणि माझ्या पूजा करण्यामध्ये भरपूर फरक आहे. तो कधीच देवांना वगैरे धुवत नाही. आधी करत होता, पण आता त्याला वेळ पण मिळत नाही आणि तो स्वतःच एवढा उशिरा झोपून उठतो, प्रोग्रामवरून लेट येतो. त्याच्यामुळे मग त्याला पण मी कधी सांगत नाही. मला कितीही वेळ झाला तरी मी स्वतःच पूजा करत असते. तर इथे मी सगळं छान क्लिनिंग वगैरे करून घेतलं, मंदिरची साफसफाई वगैरे झाली माझी. आणि इथे ही जी व्हाईट टाईल्स आहे तिथे मला रांगोळी वगैरे काढायला आवडते, पण काय करणार, ते ठेवत नाही इथे, काहीच ठेवत नाही. त्याच्यामुळे मी साधी पूजा करून घेते इथे. तर अशा प्रकारे मी क्लिनिंग वगैरे करून घेतली, तुम्ही बघू शकता. तर गाईज, मी इथे देवांना कपडे वगैरे घालत होती आणि व्हिडिओ काढतोय तो बघा स्टिक घेऊन गेलेला आहे माझा आणि काढूच नाही देत आणि मोबाईल पण फेकून ठेवला त्याने. आणि त्याच्यामुळेच कसं कधी कधी व्हिडिओ काढणं शक्य नाही होत मला.
आता इथे कपडे घालत होते छान देवांना, पूजेसाठी तयारी करत होती, तर तो मधात आला आणि मधातच काहीतरी करून गेला. तर त्याच्यामुळे कसं व्हिडिओ काढणं थोडं माझ्यासाठी अवघडच होऊन जाते. तर आता तो घेऊन गेला, स्टँड घेऊन गेला. त्याच्यामुळे मला आता थोडं जमणार नाही. तर चला मग आपण पटकन देवाला कपडे वगैरे घालून देऊया आणि नंतर दाखवते. कारण आता स्टँड नसल्यामुळे काही जमणार नाही. तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्ही असंच आता. तर गाईज इथे माझी पूजा वगैरे आटोपलेली होती आणि त्याला स्टँड मागितला तर तो पण देत नव्हता. तर त्याच्यामुळे मी काही मधातलं क्लिप काही घेतलेलाच नाही, म्हणजे जमलंच नाही. तर तुम्ही बघू शकता इथे मी छान पूजा वगैरे करून घेतली. म्हणजे देवांना मी दरवेळेसच म्हणजे असे कपडे घालूनच ठेवते. कपड्यांनी म्हणजे देवांना कोणी कोणी अशाच मूर्त्या ठेवतात, पण असं कपडे वगैरे घालून ठेवले तर खूप छान असा लुक येतो, म्हणजे चांगलं वाटते असं देवघर. तर अशी मी पूजा करत असते. आणि हा जो कलश आहे तुम्ही बघू शकता, तो म्हणजे मी वर्षभर ठेवत असते. म्हणजेच यांनी पूजा वगैरे केली होती आधी माझ्या लग्ना अगोदर. तर तो कलश म्हणजे वर्षभर ठेवायचा असतो. फक्त सोमवार ते सोमवारी सोमवारच्या सोमवारी म्हणजे ते पानं फक्त चेंज करायची असतात आणि त्याच्यातलं पाणी चेंज करायचं असते. बाकी कलश ॲज इट इज वर्षभर तसाच ठेवायचा असतो. आणि घरात म्हणजे देवघरात कलश ठेवणे ही शुभ मानले जाते. तर त्याच्यामुळे मी ठेवत असते. तर अशी मी पूजा वगैरे करून घेतली. तर बघू शकता इथे मधातच पीठ पण आलेला होता. तर काही तिथे पूजा वगैरे झाली आता, आणि आता जेवण वगैरे करून घेते आणि भरपूर कामं वगैरे बाकी आहेत. म्हणजेच आज थोडं गहू वगैरे पण निवडायचे आहेत. घरातलं दळण वगैरे सगळं संपलेलं आहे. तर ते पण काम करायचं आहे. तर चला मग पटकन जेवण वगैरे करून घेते एकदाच, आणि मग फ्री झाली की बोलते मग तुमच्यासोबत थोड्या वेळात. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा. वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर जेवण वगैरे झालं त्याच्यानंतर मग मी गहू वगैरे घेऊन आली. जवळच दुकान होतं किराणा, तिथून 30 किलोची बॅग घेऊन आली. कारण मी जास्त घेऊन येत नाही. वर्षभराचं मी धान्य कधीच भरून ठेवत नाही. कारण कसं आम्ही इनमिन तिघ जण असतो घरात, म्हणजे तीर्थ, मी आणि मयूर. तर जास्त काही आम्हाला लागत नाही. तर मी जास्त वर्षभराचं भरतच नाही. कारण कसं त्या वर्षभराचं घेतलं तर त्याला खूप बघत राहावं लागते. मग कारण सोंडे वगैरे लागतात गव्हाला, तांदळाला अळ्या वगैरे लागतात. तर त्याच्यामुळे मी जसं जसं लागलं तसं तसं घेऊन येते. तर जसं 30 किलोची बॅग घेऊन आली गहूची, तर ती मला 2 वेळा, म्हणजे मी 15 अर्धे-अर्धे करून मी 2 वेळा पीस दळून आणले, की 3-4 महिने बघायची फुरसत म्हणजे होऊन जाते आम्हाला 3-4 महिने. तर आता गहू वगैरे आणले आणि मग आता म्हटलं दिवसभर थोडं आता थोडा वेळ ऊन वगैरे दाखवते. त्याच्यानंतर मग थोडंसं सगळे साफसुथरेच गहू आणलेले आहेत, पण तरी पण एकदा एक नजर बघून घेते त्यांना. थोडं काही असलं तर चाळून वगैरे घेते. त्याच्यानंतर संध्याकाळी चक्कीवर नेऊन ठेवेल. आणि आता कसं मयूरलाच सांगणार होती, मी स्वतः जाणार नव्हती गहू घ्यायला. पण कसं असते, बाईचं काम बाईच करते. ती आहेच आता. तर त्याच्यामुळे काही आपण बहाणे करू शकत नाही. तर मी स्वतः गेली आणि पटकन घेऊन आली गहू. तर आता वाळत ठेवलेले आहेत. आणि आता तीर्थ पण झोपलेला नव्हता, तर त्याला आधी झोपवलं आणि आता मी आपल्या कामाला सुरुवात करणार आहे. कारण दिवसभर घरची कामं केली तरी संपत नाही. घरातली पण भरपूर कामं अजून बाकीच आहेत. कारण की रोडवरचं घर असल्यामुळे दारा-खिडक्या अजून पुसायच्या आहेत. कारण एवढी धूळ येऊन राहिली 2-4 8 दिवसापासनं, की मी तर करून एवढं वैताग येऊन गेलाय. कधी-कधी असं वाटते काहीच करावं नाही. पण घरात धूळ दिसली की ते पण बघवत नाही. तर ते पण काम करायचं आहे. तर आता जे काही ऑर्डर आहेत आपल्याला ते कंप्लीट करून द्यायचे आहेत. कारण की ऑलरेडी पुष्कळ दिवस झाले त्यांनी ऑर्डर देऊन. तर चला मग मी माझ्या कामाला सुरुवात करते. वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर घरातली सगळी आता कामं आटोपलेली आहेत. म्हणजे व्लॉग वगैरे काही घेतलेलंच नाही मी, कारण भरपूर कामं झाली. आज पूर्ण ऑर्डर वगैरे कंप्लीट करून घेतली. कारण की मला त्या ताई सांगायला आले होते की मला लवकर ऑर्डर पाहिजे आहे. तर त्यांचं आज मला करणं आवश्यकच होतं. तर आज पूर्ण ऑर्डर कंप्लीट करून घेतली आणि दळण वगैरे पण सगळं आणून झालं. आणि तीर्थची कटिंग त्याच्यात राहून गेली. आता बघू, आता जमलं तर उद्या वगैरे
उद्या वगैरे त्याला मी सलूनवाल्याला कॉल केला होता, तर तो बोलला की उद्या या बा म्हणून. तर मला पण वेळ मिळाला नाही, तर त्याची कटिंग राहिलेली आहे, बाकी सगळी कामं आटोपलेली आहेत. तर आज काय काय बनवलं मी तुम्हाला चला दाखवते. तर गाईस तुम्ही इथे बघू शकता 3 असे इयर कफ होते हे सेम, आणि हे जे मंगळसूत्राचे पेंडेंट आहेत आणि सेम कानातले, म्हणजे यांना फक्त आता ही मंगळसूत्राची जी चेन आहे ती लावायची बाकी आहे. हे असे 2 मंगळसूत्र आणि इयरिंग्स होते, 3 इयर कफ आणि हे एक मोठं मंगळसूत्र, हे त्याचे इयरिंग्स आणि हे 3 चोकर. तुम्ही बघू शकता एवढं आज सगळं बनवलेलं आहे मी. भरपूर वेळ लागला. थोडी तयारी मी आधीच करून ठेवलेली होती, पण आज एवढं सगळं बनवलं, आज फायनल केलं सगळं. फक्त त्यांना आता मंगळसूत्राची जी चेन असते ती लावायची बाकी आहे, बाकी सगळं कंप्लीट झालेलं आहे. तर अशा प्रकारे मी ऑर्डर वगैरे कंप्लीट करून घेतलं. त्याच्यानंतर सगळी घरातली कामं वगैरे आवरली आणि स्वयंपाक वगैरे पण केला. खूप थकल्यासारखं पण झालेलं आहे. जेवण वगैरे केलं आणि गरमीमुळे खूप चिकट वाटत होतं घामामुळे वगैरे. तर छान दोघांनी पण, तीर्थला पण आंघोळ घालून दिली, मी पण आंघोळ केली छान. आणि आता आम्ही जेवण वगैरे झालं आमचं, आता झोपायची तयारी आहे. तर म्हटलं चला ब्लॉगला पण इथे सेंड करून घेऊया, कारण उद्याचा ब्लॉगमध्ये आपण दुसरं काही शेअर करू. तर चला मग ह्या ब्लॉगला आपण इथेच एंड करूया. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि जर तुम्हाला काही अशा ज्वेलरी पाहिजे असेल तर तुम्ही मला स्क्रीनशॉट घेऊन मला मेसेज करू शकता किंवा DM करा. मी तुम्हाला नंबर सेंड करेन, त्याच्यावर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. तर हा ब्लॉग इथे सेंड करते. तर चला मग भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.